विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस थ्रोम्बोसाइट्स और प्लेटलेट्स याचा अभ्यास केला. थोडंसं आपण मित्रांनो परत त्याच्याविषयी रिव्हिजन करूया. थ्रोम्बोसाइट्स दे शो irregular outline cytoplasms show the clusters of granules. These are smaller and non-nucleated. Thrombocytes are cellular fragments from the large cell called megakaryocytes. These are produced in bone marrow cavity. आपली जी हाडं पोकळ असतात तिथून ते प्रोड्यूस होतात मित्रांनो. These are near about 5% of total WBCs. The lifespan 3 days in blood serums. They are near about 2.5 lakhs per cubic mm of bloods, near about 2.5 to 5 micron in diameter. Increase in platelets count is called thrombocytosis. Decrease in platelets count is called thrombocytopenia. ज्यावेळेस वाढ होते मित्रांनो त्यावेळेस आपण थ्रोम्बोसायटोसिस होतो, ज्यावेळेस कमी होतात त्यावेळेस थ्रोम्बोसायटोपेनिया होतो मित्रांनो. द लाईफ स्पॅन इज 12 days इन द ब्लड सिरम्स. आता यांचं फंक्शन आहे, दे रिलीज थ्रोम्बोप्लास्ट विच हेल्प इन क्लॉटिंग ऑफ ब्लड्स. दे आर प्रोड्यूस इन बोन मॅरो कॅव्हिटी. दे आर व्हेरी स्मॉल oval shape cell fragments without nucleus. Normal count of thrombocytes in human blood is 2.5 to 4.5 lakhs mm of blood. In number of thrombocytes decreases, their normal condition is called as thrombocytopenia. They also seal rupture blood vessels by formation of platelets, plugs, thrombus. They secrete serotonins, a local vasoconstrictors. इथपर्यंत आपण शिकलो आहोत मित्रांनो. आता याच्या पुढे बघा मित्रांनो, ब्लड क्लॉटिंग, coagulation of blood. Clotting or coagulation is the process of converting the liquid blood into the solid form. The process may be initiated by contact of blood with any foreign surface. इथे ब्लड मित्रांनो एनी फॉरेन सरफेस कॉन्टॅक्टमध्ये येतो मित्रांनो. और विथ डॅमेज टिश्यू, ज्या टिश्यू डॅमेज आहे मित्रांनो. एन्स्टॅटिक अँड एक्सटर्निक processes involve inhibition of various substances called clotting factors. इथे बघा मित्रांनो, इन्स्टॅटिक अँड एक्स्टॅटिक प्रोसेसमध्ये व्हेरियस सबस्टन्समध्ये क्लॉटिंग प्रोसेस होतात. बाय स्टेप वाईज और mechanisms, they are in all 12 clotting factors, numbers as 1 to 12 factors. Integrating of these factors in cause manners leads of formation of the enzyme thrombins. The thromboplastins help in the formation of enzyme prothrombokinase. These enzymes inactives heparins and is also converts inactive prothrombin into the active thrombin. Thrombin converts soluble blood proteins, fibrinogens into insoluble fibrins. Fibrins forms a cells from a mix of which platelets and other blood cells are tapered from of clot. Blood clottings occurs as shown in the following charts. आता फॉलोइंग इथे क्लॉटिंगचं काम असतं. आता फॉलोइंग चार्ट्समध्ये बघा मित्रांनो, ऑब्झर्व द फ्लो चार्ट्स अँड डिस्कस द प्रोसेस विथ युअर फ्रेंड्स. आपण आपल्या मित्रांना याचे डिस्कस करू शकता मित्रांनो. इथे बघा एक्सटर्निक पॅथवेज अँड इंटर्निक पॅथवेज मित्रांनो, हे दोन पॅथवेज आहेत. डॅमेज टू टिश्यू
outside the vessels, tissue thromboplastins, inactive factors 10. इथे बघा इन्स्टॅटिक पॅथवेज, डॅमेज टू द ब्लड व्हेसल्स, कॉज ऑफ क्लॉटिंग फॅक्टर्स. याच्यापासून मित्रांनो ॲक्टिव्हिटी फॅक्टर्स 10. प्रोथ्रोम्बिन अँड थ्रोम्बिन्स. प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन, फायब्रोनोजिन्स, फायब्रिन आणि ब्लड क्लॉटिंग्स किंवा ब्लड क्लॉट. मित्रांनो इथे ब्लड क्लॉटची लास्ट स्टेपला प्रोसेस होत असते. मित्रांनो अगदी सोपा चार्ट्स आहे, आपण स्टेप बाय स्टेप गेलात तर आपल्याला इझिली तो समजेल. मित्रांनो आता पुढचं आहे बघा मित्रांनो हार्ट्स. ह्युमन हार्ट्स. द हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम्स. इट इज रेडिश ब्राउन इन कलर. होलो मस्क्युलर ऑर्गन्स. आपल्या बॉडीचे मित्रांनो मेन पंपिंग ऑर्गन्स आहे. रॅडिश ब्राउन इन कलर, तांबड्या रंगाचा असतो. मस्क्युलर ऑर्गन मसलपासून तयार झाले मित्रांनो. रफली द साईज ऑफ वन फिस्ट. आपल्या हाताची जी मुठी असते तेवढा त्याचा मित्रांनो रफली असा आकार असतो. इट्स ॲव्हरेज वेट इज अबाउट. याचं नियर अबाउट वेट मित्रांनो 300 ग्रॅम्स इन मेल अँड 215 ग्रॅम्स इन फिमेल्स. मेल बॉडीमध्ये मित्रांनो 300 ग्रॅम त्याचं वेट असतं आणि फिमेल बॉडीमध्ये मित्रांनो जवळजवळ 250 ग्रॅम त्याचं वेट असतं मित्रांनो. इट इज कोनिकल इन शेप. हा त्रिकोणी आकाराचा असतो मित्रांनो. आता इथे बघा मित्रांनो इट मेजर्स नियर अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग, 9 सेंटीमीटर ब्रॉड अँड वेट आपण बघितलं मित्रांनो 300 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम पर्यंत. मेल बॉडीमध्ये 300 आणि 250 ग्रॅम फिमेल बॉडीमध्ये. इट इज अ कोनिकल इन शेप in which base is broad, apex is pointed, and lies in mediastinums. That is the surface, the space between two lungs. It lies ventrally in thorax between two lungs and behind the sternums. आपल्या मित्रांनो जो थोरॅक्स कॅव्हिटीमध्ये असते मित्रांनो थोडंसं लेफ्ट साईडला असतो आणि त्याच्या साईडला मित्रांनो इथे लंग्स असतात मित्रांनो. हार्ट इज सराउंडेड बाय डबल लेअर मेम्ब्रेन. आपल्या हार्टच्या सभोवताली मित्रांनो डबल लेअरची मेम्ब्रेन असते मित्रांनो. कॉल पेरिकार्डियम्स. पेरिकार्डियमची लेअर असते. आता हिचे पण 2 लेयर्स आहेत. द आउटर फायब्रस आणि इनर सिरस पेरिकार्डियम्स. द सिरस पेरिकार्डियम इज सॉफ्ट, मॉइस्ट अँड इलॅस्टिक. इट इज फॉर्म ऑफ स्कॅमस इपिथिलियम्स. इट इज डिव्हिजिबल इंटू 2 लेयर्स. पॅरायटल लेयर्स आणि व्हिसरल लेअर याचे 2 थर तयार होतात मित्रांनो. एक पॅरायटल लेअरचा आणि एक व्हिसरल लेअरचा. पॅरायटल अँड व्हिसरल लेअर इज सिरस पेरिकार्डियम्स आर सेपरेटेड बाय अ पेरिकार्डियल पेस. याच्यापासून एक मध्ये पेस जागा तयार होते त्याला पेरिकार्डियल पेस म्हणतात. दिस पेस इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड्स. या पेसमध्ये मित्रांनो येथे पेरिकार्डियल फ्लुइड्स इथे तयार होत असतो मित्रांनो. स्टोअर असतो नियर अबाउट 50 ml मित्रांनो. द पेरिकार्डियल फ्लुइड्सचं फंक्शन काय? It protect the hearts, it keep the hearts in proper positions and mechanical injuries. इथे मेकॅनिकल इंजुरी होतात. नेक्स्ट बघा मित्रांनो याच्यामध्ये द हार्ट इज एन्क्लोज इन अ मेम्ब्रेनस सॅक कॅल्ड पेरिकार्डियम्स. द पेरिकार्डियम इज फॉर्म ऑफ 2 मेन लेयर्स, आउटर फायब्रस आणि इनर सिरस पेरिकार्डियम्स. द सिरस पेरिकार्डियम इज सॉफ्ट असते, मॉइस्ट असते, इलॅस्टिक. It is form of squamous epitheliums and is further divided into 2 layers, parietal layers and visceral layers, which acts as a shock absorber and protections. पेरिकार्डियल फ्लुइडचं काय फंक्शन मित्रांनो? शॉक ॲब्झॉर्बचं, प्रोटेक्शनचं. द हार्ट्स फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. इट ऑल्सो कीप द हार्ट्स मॉइस्ट अँड ॲक्ट्स ॲज लुब्रिकंट्स. आता हार्ट्स वॉल बघा मित्रांनो. The heart is mesodermal in origins. Its wall is formed of 3 layers. आपल्या हार्टच्या तर 3 लेयर्स आहेत मित्रांनो. आता फर्स्ट लेयर बघा मित्रांनो. आउटर लेयर, मिडल लेयर, इनर लेयर. जी आउटर असते मित्रांनो इपिकार्डियम्स, मिडल लेयर मायोकार्डियम्स आणि इनर लेयर एंडोकार्डियम्स.
Epicardium is composed of single layer of flat epithelial cells called mesotheliums. Myocardium is the composed of cardiac muscles fibers responsible for contraction and relaxations. ज्यालाच आपण सिस्टोल अँड डायस्टोल ऑफ हार्ट्स म्हणतो मित्रांनो. कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस आपण मित्रांनो आपल्या हार्ट्समध्ये ब्लड भरले आहे त्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि हार्टमधलं ब्लड मित्र आपल्या बॉडीकडे पास होतो त्यावेळेस आपण रिलॅक्सेशनमध्ये असतो मित्रांनो. द एंडोकार्डियम्स द कंपोज ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट इपिथेलियल सेल्स कॉल एंडोथेलियम्स. इथे एंडोथेलियमची लेअर असते मित्रांनो. आता एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट्स बघा मित्रांनो. The human heart is 4 chambers. The 2 superior chambers are called atria, auricles, and inferior 2 are called ventricles. The auricles are blood receiving chambers. Auricles में blood receive केले आहेत मित्रांनो. While the ventricles are blood pumping chambers. एकीकडनं ब्लड घेतले आहेत रिसीव्ह केलं तर एकीकडनं ब्लड मित्रांनो आपल्या बॉडीकडे बाहेर टाक पंपिंग चेंबर्स म्हणतात. एक्सट्रीमली द ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम ventricles by a transverse groove called coronary sulcus or atrioventricular grooves. The true ventricles are extremely separated from each other by 2 grooves and the anterior and posterior interventricular sulci pulmonary trunks arising from right ventricles and aorta from left ventricles are bent and anterior surface of heart. The pulmonary trunks bifurcate into right and left pulmonary arteries. Aorta is divided into 3 regions as ascending aorta, systemic arch and descending aorta. The human heart is 4 chambers मित्रांनो. Coronary sulcus, atrioventricular groove. Extremely the atria are separated from ventricles by a transverse groove called coronary sulcus are atrioventricular grooves. Interventricular sulcus, the ventricles are extremely separated from each other by 2 grooves. The anterior and posterior is called interventricular sulci. The coronary arteries supply oxygenated blood to the hearts. ही coronary artery काय करते मित्रांनो supply oxygen blood मित्रांनो to the heartsला. While coronary veins collected डिऑक्सिडेटेड ब्लड्स. ही कोरोनरी व्हेन्स काय करते मित्रांनो कलेक्ट करते कोणतं ब्लड डिऑक्सिडेटेड ब्लड्स फ्रॉम द हार्ट्स. द कोरोनरी व्हेन्स जॉईन टू फ्रॉम कोरोनरी सायनसेस विच ओपन्स इनटू द राईट ॲट्रियम्स. ही कोरोनरी सायनसेस कुठे ओपन्स होते राईट ॲट्रियम्सकडे मित्रांनो. द राईट ॲट्रियम इज लार्ज इन साइज दॅन द लेफ्ट ॲट्रियम्स. द पल्मनरी ट्रंक bifurcates into right and left pulmonary arteries. Aorta is divisible into 3 regions as ascending aorta, systematic arch and descending aorta. The ligamentum arteriosum joins pulmonary trunks and aortic arch. It is the remnant of embryonic duct is called duct arteriosus. The aortic arch gives out 3 arteries: branchiocephalic artery, left common carotid and left subclavians. The right atrium receives superior and inferior vena cava. इथे रिसीव्ह केल्यात मित्रांनो राईट ॲट्रियमचे आणि कोण सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना cava along its dorsal surface. Pulmonary veins opens into left atriums along the dorsal surface of hearts. ही dorsal surface of hearts मध्ये ओपन्स होते मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा द हार्ट इज 4 चेंबर्स. आता हार्टचे आपले 4 चेंबर्स आहेत तुम्हाला माहिती मित्रांनो. द अँटीरियर राईट्स अँड लेफ्ट ॲरिकल्स मित्रांनो. द ॲरिकल्स आर ब्लड रिसिव्हिंग चेंबर्स. ॲरिकल्समध्ये काय होतं ब्लड इथे फिगरमध्ये बघा रिसिव्ह केलं जातं. वाईल द व्हेंट्रिकल्स आर ब्लड पंपिंग चेंबर्स. व्हेंट्रिकल्स आहे ते ब्लड पंप केलं आहेत मित्रांनो. द 2 ॲरिकल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंट्रा ॲरिक्युलर सेप्टम्स.
The two ventricles are separated from each other by an oblique longitudinal interventricular septums. The ventral view between the two auricles, a large pulmonary artery is present which originate from right ventricles and curves to the dorsal and left sides. Then it bifurcates into the right and left pulmonary arteries. Dorsal view, the aorta arises from the left ventricles and it lies dorsal to the pulmonary trunk. It curves to the left side of the pulmonary trunk and gives rise to its branches. The veins opens into hearts on its dorsal side. The superior vena cava बघा मित्रांनो आणि inferior vena cava. The superior vena cava brings deoxygenated blood into right auricles. The pulmonary veins carry oxygenated blood into the left auricles. The coronary arteries carry the blood to the hearts. इथे मित्रांनो आपला एक्सटर्नल ऑफ हार्ट्स इथे झालेले मित्रांनो. हे बघा सुपेरियर व्हेना कॅवा फिगरमध्ये, इन्फेरियर व्हेना कॅवा हे ब्लड कलेक्ट करतात मित्रांनो, डिऑक्सिजन ब्लड्स. नेक्स्ट आपल्या हार्टचे 4 चेंबर्स, राईट अँड लेफ्ट मित्रांनो, राईट ॲओर्टा अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स. इकडे राईट आर्टरी आणि राईट व्हेंट्रिकल्स मित्रांनो. इथे फिगर्स आहेत. आपला हार्ट्स पूर्णपणे मेडअप बाय कार्डियक मसल फायबर्स. रॅडिश ब्राउनिश कलरचं असतं. 300 ते 250 ग्रॅम त्याचं वेट असतं. मेल बॉडीमध्ये 300 आणि फिमेल बॉडीमध्ये 250-100 मित्रांनो. आपली जी काही 1 फिस्ट असते, हाताची मुठी असते तेवढाचा आकार असतो. आपल्या चेस्टमध्ये असतो त्याला प्रोटेक्शनसाठी मित्रांनो रिप्स असतात, केज असतो आणि लेफ्ट साईड टर्न असतो मित्रांनो. आणि त्याच्यासोबत आपलं लंग्स असतं मित्रांनो. आपलं हे मेन पंपिंग ऑर्गन्स आहे मित्रांनो. म्हणून इथे मेन आपलं सर्क्युलेशन होत असतं मित्रांनो. इथे आपल्याला थांबायचं आहे. पुढच्या लेक्चरला मित्रांनो आपण पुढचं बघूया. ओके.